समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। पाण्यात बुडून एकाच वेळी 3 लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू। अक्कलकोट तालुक्यातील नर्मदा काठावरील दुर्दैवी घटना। दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त। गमन केलीपाडा येथील होते 3 बालक। डबक्यात आंघोळीसाठी गेलेल्या 3 बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील नर्मदा काठाच्या अतिदुर्गम भागातील गमन केलीपाडा येथे काल दुपारी घडली आहे। 3 बालकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सुनील खेता वसावे वय 6 वर्षे, नितेश आब्रे वसावे वय 7 वर्षे आणि शुभम कैलाश वसावे वय 6 वर्षे हे तिघेही बालक दिनांक 9 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास डबक्यात आंघोळीसाठी गेले होते। आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही बालकांचे जीव वाचून शकले नाही। परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मुलगी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा बालकांचे शव हलवण्यात आले होते। घटनेबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी किरसिंग वसावे। आज दिनांक 9 जून रोजी गमन गावाचा केलीपाडा येथे अत्यंत दुर्दैवी अशी दुःखद घटना घडली। या घटनेमध्ये गमन केलीपाडा येथील राहणारे मुलं जी होती ती आंघोळीसाठी एका खोल दरीमध्ये गेल्यावर त्या खोल दरीमध्ये बुडून त्यांचा अत्यंत दुर्दैवी असा दुःखद असा त्या घटनेत मृत्यू झाला आहे। सदर घटना ही इतकं मन हलवणारी आहेत की त्या संपूर्ण परिसरात एक दुःखद अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। याबाबत आपण तालुक्याच्या व जिल्ह्याच्या प्रशासनाला दूरध्वनीद्वारे कार्यकर्त्यांच्या मेसेजवर आपण ही माहिती दिलेली आहे। त्याप्रमाणे मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पटले साहेब आणि तालुक्याचे महसूल विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सदर घटनेमध्ये जे मृत पावलेल्या त्या बालकांमध्ये सुनील खेत्या वसावे वय 5 वर्ष 9 महिने आहे। दुसरा जो आहे तो नितेश आंब्रे वसावे वय 7 आणि तिसरा मुलगा जो आहे तो शुभम कैलाश वसावे वय 6 अशी या मुलांची नावं असून ही आता त्यांची पुढील प्रोसिजरसाठी मोलगी ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आलेलं आहे। बाकीची जी प्रक्रिया आहे ती उद्या होऊन ती डेड बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल आणि पुढील प्रोसेस त्याच्यावर होईल। याबाबत आपण जिल्हा प्रशासनाला तर कळवलंच आहे, पण ते अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं असून ते कुटुंब जे आहे ते गरीब आहे, त्याला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी याबाबत आपण पाठपुरावा करणार आहे आणि निश्चितच आपण जिल्हा प्रशासन आणि या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या माध्यमाने आणि या सरकारपर्यंत ती माहिती पोहोचवून वेळेत ती योग्य ती मदत मिळावी असा आपला प्रयत्न राहणार आहे।